नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून आजपासून आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित प्रश्नसंचाला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागापासून आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे ऑप्शन्स असतात आणि बरोबर ऑप्शन कशा पद्धतीनं निवडायचा याविषयी मी एक एक प्रश्न घेऊन तो प्रश्न सोडवणार आहे आणि त्याविषयीचं मार्गदर्शन करणार आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील हा पहिला प्रश्न आहे अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग गिव्हन अबव. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन या फ्रेजसाठी दिलेल्या पर्यायातून कोणता शब्द हा त्याला डिस्क्राईब करतो किंवा त्याचं वर्णन करतो. आता अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन याचा मराठी अर्थ घेतला तर अशा पद्धतीचं भाषण ज्याच्यासाठी कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही, अशा पद्धतीचं. आता या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय ए आहे एक्सटेम्पर, बी आहे टॉक, सी आहे एपिलॉग आणि डी आहे डायलॉग. आता या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी मी या ठिकाणी मराठी अर्थसुद्धा दिलेले आहेत. एक्सटेम्पोर म्हणजे पूर्वतयारी न केलेला, टॉक म्हणजे बोलणे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एपिलॉग म्हणजे समारोप आणि डायलॉग म्हणजे संवाद. तर या ठिकाणी अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन म्हणजे कोणतेही पूर्वतयारी न करता केलेले भाषण म्हणजेच काय आहे, एक्सटेम्पोर, पूर्वतयारी न केलेला. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. दुसरा प्रश्न आहे ही ट्राईड एव्हरी प्लान चेंज इंटू निगेटिव्ह. आता वरचं जे वाक्य आहे ही ट्राईड एव्हरी प्लान याला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, नकारार्थी वाक्यामध्ये. आता मित्रांनो, या ठिकाणी कधीही अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्सला अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यावेळी वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने वाक्याचा अर्थ न बदलता त्या ठिकाणी हे कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आहे. तर ऑप्शन्स आहेत. ए आहे ही ट्राईड नॉट एव्हरी प्लान, बी आहे ही डिड नॉट ट्राय एव्हरी प्लान. आता ए आणि बी हे दोन पर्याय जर लक्षात घेतले तर हे नकारार्थी वाक्य झालेलं आहे, परंतु या ठिकाणी जे प्रश्नातलं वाक्य आहे त्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला आहे. सी पर्याय काय आहे, ही लेफ्ट नो प्लान अनट्राईड. आता या ठिकाणी सी पर्यायातला जे वाक्य आहे त्याचा मराठी अर्थ असा होतो की त्यानं कोणताही असा प्लान ठेवला नाही ज्याच्यासाठी त्यानं प्रयत्न केले. अनट्राईड म्हणजे प्रयत्न न केलेला एकही प्लान त्याने ठेवला नाही. म्हणजे जर आपण प्रश्नातलं वाक्य पाहिलं ही ट्राईड एव्हरी प्लान म्हणजे त्याने सगळे प्लान ट्राय केले, तर त्याच्याशी मिळता जुळता अर्थ परंतु नकारार्थी वाक्यांमधून केलेला आहे, तो म्हणजे ही लेफ्ट नो प्लान अनट्राईड म्हणजे त्यानं कोणताही प्लान अनट्राईड ठेवला नाही. तयारी किंवा ट्राय न केलेला कोणताही प्लान त्याने शिल्लक ठेवला नाही. म्हणजे या ठिकाणी आता पर्याय सी हा बरोबर आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन काय असेल तर मीनिंग ऑफ द सेंटेन्स शुड नॉट बी चेंज्ड. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे वाक्याचा अर्थ
हा बदलला नाही पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्लुरल ऑफ माऊस. माऊस हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा प्लुरल शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. आता पर्याय काय काय आहेत? ए आहे माईस, बी आहे मायसेस, सी आहे माउसेस आणि डी आहे मायसेस. तर माऊस म्हणजे उंदीर आपल्याला माहिती आहे, त्याचा प्लुरल फॉर्म जो आहे तो लक्षात ठेवा, तो आहे माईस, MICE. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. प्लुरल फॉर्म ऑफ द माऊस इज माईस. आता पुढचा प्रश्न आहे, अपोजिट ऑफ द वर्ड झेनिथ म्हणजेच शिखर इज. आता झेनिथ म्हणजे काय, तर शिखर. आपल्या माहितीसाठी फक्त हा मराठी अर्थ मी इथं लिहिलेला आहे. आता झेनिथचा अपोजिट वर्ड आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेला आहे दिलेल्या पर्यायातून. ऑप्शन्स काय काय आहेत? ऑप्शन ए आहे नादीर, बी आहे हाय, सी आहे अपेक्स आणि डी आहे नन ऑफ दीज. आता नादीर म्हणजे काय, तर खालावलेली स्थिती. हाय म्हणजे उच्च, अपेक्स म्हणजे शिखर. आता झेनिथचा अपोजिट वर्ड काय असेल? झेनिथ म्हणजे शिखर, तर शिखर म्हणजे उच्च स्थान. आणि मग त्याच्या अपोजिट वर्ड काय असू शकतो, तर जो खालच्या स्थानावर आहे, खालावलेली स्थिती. म्हणून या ठिकाणी नादीर हा शब्द बरोबर आहे, जो झेनिथचा अपोजिट वर्ड आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देअर डॅश डॅश नो ॲन्सर. चूज द प्रॉपर ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ऑप्शन्स काय काय आहेत? इज, आर, वॉज, वेअर. आता या ठिकाणी वाक्य काय आहे? वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देअर डॅश डॅश नो ॲन्सर. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत? इज आहे, आर आहे, वॉज आहे, वेअर आहे. तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून कोणता शब्द बरोबर असेल, तर तो आहे ऑप्शन सी, वॉज. वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देअर वॉज नो ॲन्सर. आता या ठिकाणी वॉज हाच शब्द का बरोबर आहे, तर दिलेलं वाक्य जे आहे ते भूतकाळातलं आहे, पास्ट टेन्समधलं आहे. शाउटेड याच्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा पास्ट टेन्स आहे. म्हणून या ठिकाणी पुढे देअरच्या नंतर वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक येणार आहे. आता या ठिकाणी वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी कोणतं बरोबर असायला पाहिजे, तर सब्जेक्ट त्याच्यासाठी चेक करा. तो कसा आहे? नो ॲन्सर. ॲन्सर्स असतं तर या ठिकाणी वेअर आलं असतं. ॲन्सर सिंग्युलर फॉर्म आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल, तर वॉज येईल. म्हणून या ठिकाणी वाक्य कसं येईल? वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देअर वॉज नो ॲन्सर. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, वॉज. and the explanation of that answer or explanation for that answer is answer. आता answer म्हणजे या वाक्यातलं answer. answer is singular, hence was is the right answer. पुढचा प्रश्न आहे, which of the following option means mourn म्हणजेच शोक करणे. मराठी अर्थ मी आपल्या माहितीसाठी दिलेला आहे. मोर्न म्हणजे शोक करणे. आता दिलेल्या पर्यायातून आपल्याला सिनोनिम्स या मोर्न शब्दाचा शोधायचा आहे. ऑप्शन्स काय काय आहेत? मॉर्निंग, लामेंट, अर्न, डेअर. मॉर्निंगचा अर्थ होतो सकाळ, लामेंट म्हणजे शोक करणे, अर्न म्हणजे कमावणे आणि डेअर म्हणजे धाडस. तर या ठिकाणी मराठी अर्थ मी दिलेला आहे, त्यामुळं आपल्याला इझिली या ठिकाणी लक्षात येईल की मोर्न म्हणजे शोक करणे, त्याचा समानार्थी शब्द होतो लामेंट. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, शी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी डॅश डॅश. पुढे क्वेश्चन मार्क आहे आणि या ठिकाणी वाक्य किंवा इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, चूज द सुटेबल क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत? डिडंट शी, डझंट शी,
डोंट शी, विल शी. आता क्वेश्चन टॅग कसा बरोबर या ठिकाणी ओळखायचा, तर त्याच्यासाठी वाक्याचा काळ चेक करायचा. टेन्स ऑफ द सेंटेन्स शुड बी चेक्ड फर्स्ट. सो आता या ठिकाणी हियर द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स इज पास्ट टेन्स. कोणता काळ आहे, तर तो आहे भूतकाळ. शी फाउंड. फाइंडचं दुसरं रूप आहे भूतकाळी रूप, म्हणजे शी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी. मग या ठिकाणी क्वेश्चन टॅग कसा असायला पाहिजे, तर तो भूतकाळामधलाच असायला पाहिजे. म्हणजे कोणता असायला पाहिजे, तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायामध्ये एकच भूतकाळी रूप आहे, ते म्हणजे डिडंट शी. बाकीचे वर्तमान काळातले 2 आहेत, म्हणजे बी आणि सी, आणि भविष्य काळातला 1 आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर काय असायला पाहिजे, तर ऑप्शन ए, डिडंट शी. शी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी, डिडंट शी. सो द एक्सप्लेनेशन फॉर दिस आन्सर इज द सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स. वाक्य जे आहे ते भूतकाळातलं आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ. आता सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. कशाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, फॉल्स फूड. फॉल्स फूड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता या ठिकाणी 2 शब्द त्याच्यासाठी दिलेले आहेत. ए आहे लाय आणि बी आहे ॲनिमेटेड. आणि पर्याय कशा पद्धतीनं दिलेले आहेत, तर फॉल्स फूड या शब्दाचा ओन्ली ए, म्हणजे ऑप्शन एमध्ये दिलेला आहे की ए फक्त समानार्थी शब्द आहे. ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे की फक्त बी, ओन्ली बी हा समानार्थी शब्द आहे. सीमध्ये दिलेला आहे की बोथ ए अँड बी दोन्ही समानार्थी शब्द आहेत. आणि डी म्हणतं आहे की नन ऑफ दिस, कोणताही समानार्थी शब्द नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे ओन्ली ए. फॉल्सहूडचा समानार्थी शब्द कोणता आहे, लाय. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की फॉल्सहूड म्हणजे काय, तर खोटेपणा, आणि लाय म्हणजे काय, तर तो सुद्धा खोटेपणा. ॲनिमेटेडचा अर्थ काय होतो, तर हालचाल करणारा किंवा हालचाल करत आहे असा भासणारा. त्यामुळे फॉल्सहूडचा बरोबर समानार्थी शब्द आहे लाय, आणि त्यामुळेच या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ रिलक्टंट. रिलक्टंट शब्दाचा बरोबर समानार्थी शोधायचा आहे ए आणि बेमधून. तर या ठिकाणी ए आहे अनविलिंग आणि बी आहे लोथ. आता ऑप्शन्स कसे आहेत, ओन्ली ए, ओन्ली बी, बोथ ए अँड बी, नन ऑफ दीज. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. दोन्ही समानार्थी शब्द आहेत रिलक्टंटचे. रिलक्टंट म्हणजे काय, तर नाखुश. मग अनविलिंगचा अर्थ काय होतो, तर त्याचा सुद्धा तोच होतो, नाखुश. आणि लोथ याचा सुद्धा अर्थ नाखुश हा होतो. तर लक्षात ठेवा, रिलक्टंट म्हणजे नाखुश, त्याचे समानार्थी शब्द आहेत अनविलिंग आणि लोथ. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी वाक्य आहे, आय वॉज प्लेईंग डॅश डॅश द फ्लूट. ऑप्शन्स आहेत विथ, ऑन, ॲट, ऑफ. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, ऑन. वाक्य कसं यायला पाहिजे, आय वॉज प्लेईंग ऑन द फ्लूट. आय वॉज प्लेईंग ऑन द फ्लूट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ऑन. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ मॉर्टल. मॉर्टलचा बरोबर समानार्थी शब्द शोधा. या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत. शब्द ए फॉल्स, बी आहे अनट्रू, आणि ऑप्शन्स आहेत ओन्ली ए, ओन्ली बी, बोथ ए अँड बी, अँड डी, इट इज नन ऑफ दीज. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, नन ऑफ दीज. आता या ठिकाणी मॉर्टल म्हणजे काय, तर त्याचा मराठी अर्थ होतो मरणाधीन. आणि जे ए आणि बी हे ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा जे शब्द दिलेले आहेत,
त्यांचा अर्थ काय होतो? फॉल्स म्हणजे खोटा आणि अनट्रू म्हणजे सुद्धा खोटा. फॉल्स आणि अनट्रू हे दोन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, सिनोनिम्स आहेत, परंतु ते मॉर्टलचे सिनोनिम्स नाहीत. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ दीज. मॉर्टलचा कोणताही शब्द फॉल्स किंवा अनट्रू याच्यापैकी समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ एक्झिबिट. एक्झिबिटचा करेक्ट सिनोनिम्स शोधायचा आहे. ए आणि बी दोन शब्द दिलेले आहेत. ए आहे इलुस्ट्रेट, बी आहे रीबुक. ऑप्शन्स आहेत ओनली ए, परत तेच ऑप्शन्स आहेत ओनली ए, ओनली बी, बोथ ए अँड बी, नन ऑफ दीज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. म्हणजे एक्झिबिटचा करेक्ट सिनोनिम्स कोणता आहे? सिनोनिम कोणता आहे? तर तो आहे इलुस्ट्रेट. एक्झिबिटचा अर्थ काय होतो? उदाहरणे देऊन स्पष्ट करणे, आणि इलुस्ट्रेटचा सुद्धा तोच अर्थ होतो, उदाहरणे देऊन स्पष्ट करणे. रिबुकचा अर्थ काय होतो? तर तो होतो फटकारणे. लक्षात ठेवा, आपल्या फक्त माहितीसाठी मी या ठिकाणी मराठी अर्थ दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्म द वर्ड नेम इनटू ॲडजेक्टिव्ह. नेम या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी शोधायचं आहे. ऑप्शन्स काय काय आहेत? ए आहे नेमली, बी आहे नॉमिनल, सी आहे नॉमिनेट आणि डी आहे नेमेसिस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नॉमिनल. ॲडजेक्टिव्ह ऑफ द नेम इज नॉमिनल. नेमचा ॲडजेक्टिव्ह लक्षात ठेवा नॉमिनल आहे. पुढचा प्रश्न, चूज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ लँग्वेज. ऑप्शन्स काय काय आहेत? लिंग्विस्टिकली, लिंग्विस्टिकल, लिंग्विस्टिक आणि लिंग्विस्टिक्स. तर या ठिकाणी लँग्वेजचं ॲडजेक्टिव्ह काय आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, लँग्वेजचं ॲडजेक्टिव्ह आहे लिंग्विस्टिक्स. लक्षात ठेवा, लँग्वेजचं ॲडजेक्टिव्ह आहे लिंग्विस्टिक्स. ॲडजेक्टिव्ह ऑफ द लँग्वेज इज लिंग्विस्टिक्स. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट कलेक्टिव्ह नाउन अ बॉल ऑफ डॅश डॅश. अ बॉल ऑफ डॅश डॅश या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून करेक्ट कलेक्टिव्ह नाउन हे आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत? ऊल, क्रिकेट, स्टिक्स, ट्रीज. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऊल. अ बॉल ऑफ ऊल अशा पद्धतीने म्हटलं जातं. क्रिकेट आणि ऊल याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. अ बॉल ऑफ क्रिकेट असं कधीही येणार नाही. कलेक्टिव्ह नाउनमध्ये अ बॉल ऑफ ऊल हे येईल, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अ पब्लिक टेलिफोन इज डॅश डॅश द कॉर्नर ऑफ द स्ट्रीट. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता त्या ब्लँक जागेच्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे किंवा निवडायचा आहे. ऑप्शन्स आहेत इन, ॲट, ऑन आणि ऑप्शन डी आहे बोथ बी अँड सी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ॲट. म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे? द पब्लिक टेलिफोन इज ॲट द कॉर्नर ऑफ द स्ट्रीट. पुढचा प्रश्न आहे, द ब्रिज वॉज बिल्ट डॅश डॅश द रिव्हर. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ऑप्शन्स आहेत ऑन, ओव्हर, अबव, अपॉन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर येईल ऑप्शन बी, ओव्हर. द ब्रिज वॉज बिल्ट ओव्हर द रिव्हर. द ब्रिज वॉज बिल्ट ओव्हर द रिव्हर. ओव्हर या ठिकाणी हा शब्द येईल. ऑन द रिव्हर म्हटलं तर संपूर्ण नदीवरती ब्रिज बांधलेला आहे अशा पद्धतीचा होईल. अबव द रिव्हर म्हणजे नदीच्या जस्ट वरती हा ब्रिज बांधलेला आहे. अपॉन हा सुद्धा या ठिकाणी बरोबर शब्द होणार नाही. करेक्ट शब्द काय असणार आहे? द ब्रिज वॉज बिल्ट ओव्हर द रिव्हर. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस ऑफ अँड ऑन. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ॲट इंटरवल्स, कंटिन्यू, ॲट फर्स्ट साईट, अँड इसेन्शियल पार्ट. आता या ठिकाणी
ऑफ अँड ऑन याचा अर्थ काय होतो, तर ब्रेक घेणे किंवा अधूनमधून किंवा मधूनमधून अशा पद्धतीचा हा फ्रेज आहे, ऑफ अँड ऑन. मग याच्यासाठी करेक्ट याचा मीनिंग काय होईल, अधूनमधून किंवा ब्रेक घेणे किंवा इंटरवल घेणे. तर या ठिकाणी जर दिलेले पर्याय आपण पाहिले तर या ठिकाणी पर्याय ई हा त्याचा अर्थ स्पष्टपणे दर्शवितो, ऑफ अँड ऑनचा. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, ॲट इंटरवल्स. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस ऑफ द फर्स्ट वॉटर. ऑफ द फर्स्ट वॉटरचा करेक्ट मीनिंग आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. ऑप्शन्स काय काय आहेत, ए आहे टू डिग्रेस, बी आहे वॉटर विथ हाय वेलॉसिटी, सी आहे व्हेरी एक्सलंट आणि डी आहे व्हेरी बॅड सिच्युएशन. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, व्हेरी एक्सलंट. ऑफ द फर्स्ट वॉटर म्हणजे याचा अर्थ काय होतो, ऑफ द फायनेस्ट क्वालिटी म्हणजे खूप हुशार, ब्रिलियंट अशा पद्धतीनं. म्हणून ऑफ द फर्स्ट वॉटर म्हणजे काय, व्हेरी एक्सलंट. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ऑफ द फर्स्ट वॉटर मीन्स ऑफ द फायनेस्ट क्वालिटी, that is very excellent. So therefore the correct answer is option C, very excellent. Next question, choose the correct meaning of the given idiom and phrases. An afternoon farmer. An afternoon farmer चा अर्थ आपल्याला या फ्रेजचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. ऑप्शन्स काय काय आहेत, ए आहे अ लेझी फेलो, बी आहे अ फार्मर हू वर्क्स इन द आफ्टरनून, सी आहे हाफ टाइम फार्मर अँड द ऑप्शन डी इज नन ऑफ दीज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, अ लेझी फेलो. अन आफ्टरनून फार्मर म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो अ लेझी फेलो, आळशी मनुष्य, आळशी माणूस. सो अन आफ्टरनून फार्मर मीन्स लेझी पर्सन. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस. कॅरी ऑफ. ऑप्शन्स आहेत ए पोस्टपॉन, बी कंटिन्यू, सी डेलिबरेटली आणि डी कम्प्लिटली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पोस्टपॉन. कॅरी ऑफ म्हणजे काय, तर पुढे ढकलणे म्हणजेच काय, पोस्टपॉन. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस ॲट ऑल इव्हेंट्स. ऑप्शन्स काय काय आहेत, ए आहे वन हू चेंजेस पार्टीज, बी आहे डेफिशियन्सीज, कन्फ्युज्ड, सी आहे अंडर ऑल सर्कमस्टन्सेस आणि डी आहे अ ट्रान्झॅक्शन विच इज फेअर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. ॲट ऑल इव्हेंट्स म्हणजे काय, अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस ऑन टेंटरहुक्स. ऑप्शन्स आहेत टू प्रेज वनसेल्फ, बी इन द स्टेट ऑफ सस्पेन्स ऑर अनसर्टन्टी, सी आहे कम्प्लिटली आणि डी आहे व्हेरी रिअली. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन अ स्टेट ऑफ सस्पेन्स ऑर अनसर्टन्टी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस टू ब्रिंग होम टू. ऑप्शन्स आहेत ए टू कॉज वन टू फील और अंडरस्टँड और रिअलाइज, बी टू ॲझ्युम विच रिक्वायर्स टू बी प्रूव्ड, सी आहे इन ॲडिशन टू आणि डी आहे मोर ओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, टू ब्रिंग होम टू म्हणजे टू कॉज वन टू फील और अंडरस्टँड और रिअलाइज. टू ब्रिंग होम टू म्हणजे काय, तर समजावणे अशा पद्धतीने अर्थ होतो किंवा खरा अर्थ समजून सांगणे किंवा खऱ्याची जाणीव होणे
म्हणजे काय? टू कॉज वन टू फील और अंडरस्टँड और रिअलाइज होणे. पुढचा प्रश्न आहे यूज करेक्ट प्रिपोजिशन. द काईट वॉज फ्लाइंग डॅश डॅश द हाऊस. ऑप्शन्स आहेत अबाऊ, ओव्हर, अप, इन. करेक्ट प्रिपोजिशन आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ओव्हर. द काईट वॉज फ्लाइंग ओव्हर द हाऊस. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रोफ्यूज. आपल्या माहितीसाठी मराठी अर्थ मी या ठिकाणी दिलेला आहे प्रोफ्यूज. प्रोफ्यूज म्हणजे काय? विपुल, जास्त. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत? हस्टी, इंड्यूस, बल्की, लॅविश. हस्टी म्हणजे काय? घाई. इंड्यूस म्हणजे प्रेरित करणे. बल्की म्हणजे अवजड आणि लॅविश म्हणजे भव्य. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल? तर प्रोफ्यूजशी मिळता जुळता म्हणजे सिनोनिम काय आहे? तर लॅविश, भव्य, विपुल, जास्त अशा पद्धतीनं. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी, लॅविश. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश इमर्जन्सी प्लीज डायल 100. ऑप्शन्स आहेत इन, टू, इन केस ऑफ, फॉर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, इन केस ऑफ. वाक्य बोलताना आपण अशा पद्धतीनं बोलू, इन केस ऑफ एमर्जन्सी प्लीज डायल 100. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, इन केस ऑफ. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. कॅन्डिडेट मस्ट फिल डॅश डॅश अँड ॲप्लिकेशन फॉर्म. ऑप्शन्स काय काय आहेत? ए ऑन, बी अप, सी ॲट, डी ऑफ. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अप. कॅन्डिडेट मस्ट फिल अप अन ॲप्लिकेशन फॉर्म. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे खाली जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यासाठी एक शब्द निवडायचा आहे, त्या वाक्याचा अर्थ अधोरेखित करणारा. वाक्य काय आहे? द ॲक्ट ऑफ व्हायोलेटिंग द सॅन्सिटी ऑर डिस्ट्रॉईंग द प्रॉपर्टी ऑफ अ चर्च. ऑप्शन्स आहेत ए रेसिप्रोकल, बी सॅक्रिलेज, सी रेटिसेंट आणि डी सुटर. या ठिकाणी मराठी अर्थसुद्धा मी दिलेले आहेत आपल्या माहितीसाठी फक्त. रेसिप्रोकल म्हणजे परस्पर, सॅक्रिलेज म्हणजे बलिदान किंवा पवित्र वस्तू दूषण, सी आहे रेटिसेंट म्हणजे मितभाषी, स्वीटर म्हणजे दावेदार. आता वाक्य काय आहे वरचं? द ॲक्ट ऑफ व्हायोलेटिंग द सॅन्सिटी ऑर डिस्ट्रॉईंग द प्रॉपर्टी ऑफ अ चर्च. चर्च म्हणजे काय? तर एक पवित्र वास्तू आहे, धार्मिक स्थळ आहे. डिस्ट्रॉईंग द प्रॉपर्टी ऑफ अ चर्च, द ॲक्ट ऑफ डिस्ट्रॉईंग द प्रॉपर्टी ऑफ चर्च म्हणजे काय? तर चर्च जे आहे किंवा एखादी पवित्र वास्तू आहे त्याला डिस्ट्रॉय करणं म्हणजे काय? तर पवित्र वस्तू दूषण म्हणजे सॅक्रिलेज. म्हणजे ऑप्शन काय कोणता बरोबर असणार आहे? ऑप्शन बी बरोबर असणार आहे, सॅक्रिलेज. वरचं जे वाक्य आहे प्रश्नामधलं त्याला अधोरेखित करणारा शब्द काय आहे? सॅक्रिलेज. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ रिग्रेट. रिग्रेट म्हणजे काय? आपल्या माहितीसाठी पुढे मराठी अर्थ दिलेला आहे खेद. आता ऑप्शन्स काय काय आहेत? सेन्सर म्हणजे निंदा, फेमस म्हणजे प्रसिद्ध, कनेक्ट म्हणजे एकत्र जोडणे आणि रिमोर्स म्हणजे पश्चाताप. आता रिग्रेट म्हणजे काय? तर खेद. रिमोर्स म्हणजे पश्चाताप. म्हणून या ठिकाणी खेद आणि पश्चाताप दोन्ही शब्द समानार्थी आहेत. म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी, रिमोर्स. पुढचा प्रश्न आहे क्रोनोफोबिया मीन्स फेअर ऑफ. आता क्रोनोफोबिया आपल्या लक्षात असलं पाहिजे किंवा लक्षात ठेवा. क्रोनोफोबिया म्हणजे फेअर ऑफ टाईम, वेळेची भीती असणारा त्याला म्हणतात क्रोनोफोबिया. आता ऑप्शन्स आहेत ए मेल्स, बी टाईम,
ऑप्शन ए आहे मील्स, ऑप्शन बी आहे टाईम, सी आहे स्टडी आणि डी आहे फॉरेनर्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी टाईम. आत्ताच मी सांगितलं की फेअर ऑफ टाईम म्हणजे क्रोनोफोबिया, म्हणून या ठिकाणी ब्लँक किंवा रिकाम्या जागी येईल या ठिकाणी टाईम. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. ही डाईड डॅश डॅश ओव्हर द वर्क. ऑप्शन्स आहेत ॲट, ऑन, फ्रॉम, विथ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विथ. ही डाईड विथ ओव्हर वर्क. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पार्शियल. पार्शियल म्हणजे काय? मराठी अर्थ मी दिलेला आहे पक्षपाती. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत? ए आहे न्यूट्रल, बी आहे रेस्टिंग, सी आहे इमॉर्टल आणि डी आहे टायडी. त्याचेसुद्धा मराठी अर्थ दिलेले आहेत. न्यूट्रल म्हणजे तटस्थ, रेस्टिंग म्हणजे विश्रांती, इमॉर्टल म्हणजे अमर, टायडी म्हणजे नीटनेटका. आता पक्षपाती म्हणजे तटस्थ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे पार्शलचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? न्यूट्रल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए न्यूट्रल. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. सीमा वॉज पोस्टेड डॅश डॅश पुणे. ऑप्शन्स आहेत ए इन, बी ॲट, सी ऑफ आणि डी ऑन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ॲट. सीमा वॉज पोस्टेड ॲट पुणे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश लँग्वेजवर आधारित प्रश्नसंच पाहिला. मित्रांनो यापुढील काही भागांमध्ये सुद्धा आपण अशाच काही प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.